नमस्कार मंडळी, आपण आज बघणार आहोत तव्याचा वापर करून कोकणी पद्धतीने मालपोहे कसे बनवायचे. तर सुरुवातीला मी 1 वाटी पाणी घेतलंय, त्याच्यामध्ये 1 वाटी गूळ घेतलाय. गूळ आणि पाणी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ मिक्स करून घेतलंय. गव्हाचं पीठ, गूळ आणि पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला 2 ते 3 मिनिटं ते फिरवत राहायचं आहे. तुम्ही कशानेही फिरवू शकता, चमच्याने फिरवा काही, किंवा अजून तुमच्याकडे काही असेल तर त्याने तुम्ही फिरवू शकता. तुम्ही व्यवस्थित ते मिक्स करून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 वाटी दूध मिक्स करायचं आहे. सेम आपल्याला दूध, गव्हाचं पीठ, पाणी आणि गूळ, चारही वस्तू आपल्याला परत व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहेत, जोपर्यंत ते व्यवस्थित एकजीव होत नाही आहेत तोपर्यंत. आणि जेव्हा आपल्याला वाटतं की व्यवस्थित आपलं पीठ मिक्स झालं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा बडीशेप, चिमूटभर मीठ आणि थोडीशी वेलची पावडर मिक्स करून घ्यायची आहे. मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला आपण जसे घावणे टाकतो तव्यावरती, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की मी कसे मालपोहे टाकते. पहिलं तव्यामध्ये आपण थोडंसं तेल सोडून घेऊया आणि त्याच्यावरती आपण जसे घावणे टाकतो तसं थोडंसं छोट्या साईजमध्ये आपल्याला मालपोहे टाकून घ्यायचे. थोड्या वेळाने मालपोह्याची एक बाजू शेकल्या गेल्यानंतर आपल्याला तो मालपुवा उलटा करायचा आहे. उलटा करून घेतल्यानंतर दोन्ही बाजूने शेकला असं आपल्याला वाटल्यानंतर आपण तो मालपुवा काढून घ्यायचा आहे.